नमस्कार, तेजस्व करिअर अकॅडमी घणसोली नवी मुंबईमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ग्राउंडची तयारी करत असाल तर तुमचं स्ट्रेचिंग ही खूप महत्त्वाचं असतं। स्ट्रेचिंग केली तरच तुम्ही व्यवस्थित रनिंग करू शकता। तर जी रेग्युलर स्ट्रेचिंग असते ते तर सर्वच जण करतात, पण ही जी स्ट्रेचिंग आहे ती कपल स्ट्रेचिंग आहे। ही 15 दिवसातून किंवा 10 दिवसातून एकदा करायची आहे। चला तर व्हिडिओ सुरुवातीला स्ट्रेचिंगला हे असं अंगठ्याला पकडून तुम्हाला पूर्ण पाय जोरात हलवायचे आहेत। त्यानंतर आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने तळपायाला पूर्ण प्रेस करायचं आहे। त्यानंतर बोटं पूर्ण प्रेस करायचे आहेत। खांद्यावरती पाय ठेवून खालचा पाय सरळ ठेवायचा आहे आणि जिथपर्यंत तुम्हाला सहन होईल तिथपर्यंत तुमचा पाय स्ट्रेच करायचा आहे, म्हणजेच पुढे घेऊन यायचा आहे। एका पॉईंटला थांबल्यानंतर मनातल्या मनात 10 काउंट करायचं आहे आणि काउंट झाल्यानंतर मग तो पाय पुन्हा एकदा रिलीज करायचा आहे। अशा प्रकारे सेम तुम्हाला या पायाचं सुद्धा करायचं आहे। सेम जिथपर्यंत तुम्हाला सहन होईल तिथपर्यंत पुढे घेऊन येत जा आणि मग तुम्हाला ते एका मोमेंटला स्टॉप करायचं आहे। त्यानंतर आहे एक पाय सरळ खालचा ठेवून दुसरा पाय बेंड करायचा आहे आणि प्रेस करायचा आहे। हे साईडला एकदा, 3 4 5 6। त्यानंतर सेम दुसऱ्या पायाची सुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे। तुम्ही ही आठवड्यातून न करता 10 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा करा। त्यानंतर दोन्ही पाय बेंड करून त्यावरती पूर्ण प्रेशर द्यायचं आहे। बसून जर प्रेशर दिलं तर आणखीन खूप चांगलं प्रेशर येईल, त्यामुळे या प्रकारे तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर हे जे दोन्ही पाय आहेत ते 360 अँगलमध्ये गोल फिरवायचे आहेत। यामुळे तुमचे पाय पूर्ण रिलीज होतील। तुमचं जे काही तुमचं आठवड्याभराचं 10 दिवसाचं वर्कआउट आहे ते करून जे पाय तुमचे भरलेले असतात ते पाय पूर्ण रिलीज होतील आणि तुम्हाला हे असं 360 अँगलमध्ये हा पाय तुम्हाला दोन्ही पाय फिरवायचे आहेत आणि काउंट करायचं आहे। नक्की तुम्ही 6चं किंवा 10चं काउंट करू शकता। त्यानंतर सर्कल झाल्यानंतर तुम्हाला असे पाय पूर्ण दोन्ही गुडघ्यावरती प्रेस करून, आता बघा दुसरा पाय खाली ठेवायचा आणि दुसरा जो आहे पाय तो बाजूला घेऊन पूर्ण 90 डिग्री तुम्हाला पायाचा अँगल करायचा आहे। अप्पर बॉडी मात्र सरळ ठेवायची आहे। असं तुम्हाला दोन्ही पायाचं करायचं आहे। पाहू शकता बघा, अप्पर बॉडी सरळ आहे आणि जो दुसरा पाय आहे तो पूर्ण वरती घेऊन जायचा आहे आणि जिथपर्यंत वरती घेऊन जाता येईल तिथपर्यंत तुम्हाला तो स्ट्रेच करायचा आहे। तुमच्या याने पाय खुलतात आणि लॉंग स्टेपिंगला हे खूप महत्त्वाचं आहे। तसेच तुमच्या गुडघ्याच्या इथे जो कोणी स्ट्रेचिंग करणार त्याने तो पाय हे ठेवून पूर्ण तो स्ट्रेच करून घ्यायचा आहे। त्याने तुमचे पाय खोलायला मदत होते। त्यानंतर हे अशा प्रकारे अप्पर बॉडी यामध्ये सरळ ठेवायची आहे आणि जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्हाला तो पाय तुमचा स्ट्रेच करायचा आहे। याने तुमचे लॉंग स्टेपिंग पडण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो। त्यानंतर आपल्या थाईजला अशा प्रकारे प्रॉपर मसाज करायचा आहे, प्रॉपर दाबायचं आहे। याने तुमचे जे मांड्या भरलेल्या आहेत पाय रनिंग करून ते प्रॉपर रिलीज होतात आणि नंतर तुम्हाला पळण्यासाठी खूप उपयुक्त असं मदत होते। तुम्ही पाहू शकता हे आता तुम्हाला जे शिन पेन होतं आहे तर शिन पेन जे होतं ते तुम्हाला त्या भागावरती होतं, तर तिथे बघा या अशा प्रकारे तुम्हाला जर तेल असेल तर अजून चांगलं, नसेल तरी ठीक आहे। या प्रकारे तुम्हाला तिथे असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग असं तुम्हाला हाताने पूर्ण थाईज आणि पूर्ण पायाला तुम्हाला या प्रकारे करायचं आहे। तुमचा जर मित्र असेल कोणी खास मित्र तर तुम्ही एकमेकांची अशी स्ट्रेचिंग करू शकता। 15 दिवसातून किंवा 10 दिवसातून एकदा करा। या स्ट्रेचिंगनंतर तुम्ही 1600चा जर टाईम काढला तर तो 1600चा टाईम काढण्यासाठी तुम्हाला खूप चांगला व्यवस्थित टाईम येईल आणि आता अशा प्रकारे तुम्ही एल्बोने तुम्हाला प्रेस करून ते पूर्ण तुमचे जे थाईज भरलेले आहेत त्या व्यवस्थित रिलीज करून घ्यायचे। तर या स्ट्रेचिंगनंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही 1600चा टाईम देऊन बघा, खूप तुम्हाला फरक जाणवेल। तुम्हाला बॉडी हलकी वाटेल आणि पायसुद्धा तुमचे खुलतील, लॉंग स्टेप पडतील। त्यामुळे हे नक्की करा। तुमच्या स्ट्रेचिंगला खूप महत्त्व असतं रनिंगसाठी, तुमचा टाईम येण्यासाठी। अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर प्रेशर द्यायचं आहे बोटांनी आणि पूर्ण असं
गुडघ्यापासून तर पूर्ण खाली शिन पेन होतो तिथपर्यंत अँकलपर्यंत तुम्ही हे असं शिर धरून खाली जाऊ शकता. सेम जे मगाशी आपण त्या पायाचं केलं त्या सेम पद्धतीने आपल्याला या पायाचं करायचं आहे. त्यानंतर उभं राहून आपल्या तळव्याने पूर्ण मांडीला व्हायब्रेट करायचं आहे, असं प्रेस करायचं आहे. खूप फायदा होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही. असं तुम्हाला पायाने पूर्ण मांडीला मारून पूर्ण ते रिलीज करायचं आहे. सेम हे दुसऱ्या पायाचं सुद्धा तुम्ही पाहू शकता. सेम प्रोसेस दुसऱ्या पायाची सुद्धा. अतिशय जिवलग मित्र पाहिजे तरच हे एवढं तुमची स्ट्रेचिंग वर्कआउट करेल. याला कपल स्ट्रेचिंग म्हणतात. त्यानंतर तुम्हाला पलटी मारायची आहे. पलटी मारल्यानंतर असा पाय पकडून पूर्ण पाय जोरात हलवायचा आहे आणि यामध्ये तुमचं पूर्ण पाय रिलीज होऊन जातो. पाहू शकता व्हिडिओमध्ये. सेम प्रोसेस मगाशी, आता फक्त पाय उलटा आहे. त्यामुळे या प्रकारे तुम्हाला अंगठ्याने असं पूर्ण हे करायचं आहे. अँकलजवळ हा भाग तुमचा रनिंग करताना खूप दुखतो तर इथे तुम्ही प्रेस करा व्यवस्थित. त्यानंतर अंगठ्याने पूर्ण तळपायाला प्रेस करायचं आहे. खूप फायदा होतो याने. आपले छोटे छोटे पॉईंट असतात पायाचे ते सर्व रिलीज होतात. हे मात्र नक्की व्यवस्थित करायला सांगा आपल्या पार्टनरला. त्यानंतर असं उलटं झोपून मगाशी आपण सरळ बसलो होतो पायावरती, आता उलटे पाय एक फोल्ड करून त्यावरती प्रेस करायचं आहे. त्यानंतर क्रॉस करायचं आहे. क्रॉस झाल्यानंतर पुन्हा एकदा साईड दुसरी. तुम्ही करून बघा एकदा आणि मग मला सांगा. किंवा तुम्ही जर हे ऑलरेडी करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला कसं वाटतं हा अनुभव नक्की सांगा. आता एक पाय खाली सरळ आणि दुसरा पाय थोडासा वर घेऊन यायचा जेवढं झेपेल तेवढं आणि पाय पूर्ण स्ट्रेच होऊन जातात. लॉंग स्टेपला खूप फायदा होतो याने. त्यानंतर बॅक थाईच्या बॅक साईडला पूर्ण तुम्हाला कमरेच्या खाली पूर्ण असं हाताने प्रेस करायचं आहे बोटांनी. खूप रिलीज होतात पायाने. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा पार्टनर जर खूप चांगला असेल तर तो मनापासून जर त्याने केलं. हे आपले काफ जे आपण रनिंग केल्यानंतर जे भरून येतात, जे तुमचे पाय भरतात, हे जर असं व्यवस्थित जर तुम्ही प्रॉपर जर केलं तर ते मोकळे होऊन जातील आणि मग रनिंगला फायदा होईल. हे अशा प्रकारे दोन्ही हातांनी तुम्हाला मारायचं आहे. खूप हे स्ट्रेचिंग केल्यानंतर अक्षरशः झोप येते आणि जो स्ट्रेचिंग करून घेत आहे तो अक्षरशः झोपतोच बऱ्यापैकी. कारण एवढं खूप छान आणि आल्हाददायक वाटतं आणि रिलॅक्स फील करता तुम्ही. त्यामुळे नक्की करून बघा. अशा प्रकारे नंतर तुम्हाला असं बुक्कीने मारायचं आहे. सेम प्रोसेस मगाशी जसं केलं होतं तसंच बॅक साईडला तुम्हाला हे असं करायचं आहे. पुन्हा एकदा प्रेस, पुन्हा असं परत तुम्हाला एल्बोने प्रॉपर ते मोकळं करून घ्यायचं आहे. दोन्ही पायाचं असं तुम्हाला करायचं आहे. आता दुसरा पाय सुरू झालेला आहे. तुम्ही कितीही रनिंग केलेली असेल आणि कितीही हार्ड प्रॅक्टिस केली असेल, त्यानंतर जर तुम्ही हे केलं एक स्ट्रेचिंग, कपल स्ट्रेचिंग, तर तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल. तुम्ही परत एकदा 1600 पळू शकता असं तुम्हाला वाटेल. कारण तेवढे पाय तुमची बॉडी रिलॅक्स झालेली असते. त्यानंतर तुम्हाला पाठ पूर्ण मोकळी करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्हाला प्रेस करायचं आहे जोरात आणि शक्य झाल्यास हाडं पाठीचे मोडून घ्या. नाहीतर अशा प्रकारे फक्त प्रेस केलं तरी बऱ्यापैकी होऊ शकतं. तुम्ही पाठीवर उभेसुद्धा राहू शकता. अशा प्रकारे प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला असे मोठे मोठे चिमटे घ्यायचे आहेत. त्याने बघा खूप फायदा होतो. हे जे प्रॉपर ॲथलेटिक्स जी स्ट्रेचिंग करतात ती ही स्ट्रेचिंग आहे. पाहू शकता. असं तुम्हाला मागे खेचायचं आहे पूर्ण.
हात त्याने चुकीचे दिलेत ॲक्च्युली, पण असं उलट्या साईडने तुम्हाला हात करायचं आहे. आता नेक्स्ट हे बघा, याने तुमचं पूर्ण कंबर व्यवस्थित राहील आणि कंबरदुखीचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.